तोडून पण दाखवते बघा किती क्रिस्पी। नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर तुम्हाला आज दाखवणार आहे बघा खारीसारखे भरपूर असे लेयर्स असलेले चिरोटे दाखवणार आहे, नमकीन चिरोटे दाखवणार आहे। तर माझा व्हिडिओ कुठं पण स्किप करू नका, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स पण सांगणार आहे। आपले चिरोटे कसे म्हणजे एकदम खुसखुशीत होतील आणि खूप सारे लेयर्स पण पडतील असे सांगणार आहे तुम्हाला। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला आपण स्टार्ट करूया। आज बनवणार आहे नमकीन चिरोटे बनवणार आहे। तर याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, 1 कप मैदा घेतला आहे मी, 2 चमचे रवा घेतला आहे, इथं ओवा घेतला आहे मी, इथं कसुरी मेथी घेतली। तुम्हाला स्किप पण करू शकताय, पण छान चव येते आपल्या चिरोट्यांना। इथं थोडीशी हळद घेतली आणि मीठ घेतले चवीनुसार। आता पीठ मळून घेऊया। 1 कप मैदा मी चाळून घेतलेला आहे चाळणीने आणि इथं 2 चमचे रवा घालायचा आहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि मी हातावरही कुस्करलेली कसुरी मेथी आणि हा ओवा पण मी हातावर कुस्करून घेतलेला आहे। याच्यात आपण आता तेल टाकून घेऊया, याला मिक्स करूया आपण आधी। याच्यावर बघा मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे कडकडीत, त्याच्यात आपण ओतून घ्यायचं। 2च चमचे घेतलेले आहेत आणि याला मिक्स करून घेऊया चांगलं। इथे बघा आपलं सगळं मिक्स झालेलं आहे। आपण आता ना याच्यामध्ये पाणी घालून मळायचं आहे। बघा किती छान असं हलकं हलकं पीठ झालेलं आहे, असं एकदम आपण छान आला पिठाला असं तेल असं लागलं पाहिजे, असं आपण चोळून चोळून बघा मिक्स करायचं आहे तेल घातलेलं आपल्याला। हे बघा किती छान असं हलकं असं झालेलं आहे पीठ। आपण आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया। जास्त पण एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला। हे बघा इथं माझं असं पीठ मळून झालेलं आहे बघा, ह्या पद्धतीनं असं मळायचं आहे, एकदम घट्ट असं, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मळलेलं। हे बघा असं मळलेलं आहे। मला अगदी थोडंसं पाणी लागलं आहे बघा, 1 कपातलं अर्ध पण पाणी संपलेलं नाही याच्यातलं। तर याला आपण रवा घातल्यामुळे याला अर्धा तास आपण मुरू द्यायचं आहे। इथं बघा आपलं अर्धा तास पीठ भिजलेलं आहे बघा, छान असं मऊसर असं भिजलेलं आहे। तर आपण याला असं मर्दून घेऊया। तर आपण एक 5 मिनिटं आपल्याला ठेवूया असंच आणखीन। आपण तोपर्यंत चिरोट्याला जे साठा लागणार आहे ना त्याचं साहित्य घेऊया। इथं बघा मी प्लेट घेतलेलं आहे, याच्यात 1 चमचा तूप टाकलेला आहे, विरघळलं तर आपल्याला 2 चमचे हे तूप होतंय। आणि याच्यामध्ये आपण स्वीटकॉर्नचं पीठ टाकणार आहे, 1 चमचा स्वीटकॉर्नचं पीठ टाकून घेणार आहे आणि चांगलं याला फेटून घेणार आहे। आपल्याला अजून लागलं तर स्वीटकॉर्नचं पीठ ह्याच्यात घालू शकताय, कमी जास्त होऊ शकते। हे बघा असं फेटून घ्यायचं आहे याला। हे बघा आपल्याला साठा लावण्यासाठी तयार आहे बघा। असं आपण चमच्यात घेतलं तर 1 चमचा होतं, हे भरून 1 चमचा। तर
तर असं आपण हे साठा लावण्यासाठी करून घेतलेलं आहे. आपण आता लाटून घेऊया. याच्यात आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. बघूयात आपले जे गोळे किती होतात त्याचे ते. हे बघा इथं 7 गोळे आपल्याला झालेले आहेत छोटे छोटे. तर आपण आता हे गोल करून घेऊया आपण पेढ्यासारखे असे. हे बघा असे आपण सगळे गोळे करून घेऊया. मस्त पीठ असं छान झालेलं आहे, मऊ एकदम आणि खमंग असं झालेलं आहे बघा पीठ. तर हे आपले 6-7 गोळे आपले झालेले आहेत बघा. आपण आता हे लाटून घेऊया. हे बघा हे तर मी असे लाटून घेणार आहे गोळे. मी याला पीठ आणि तेल लावणार नाही, असंच लाटून घेणार आहे बघा. बघा इथं मी हे असे चपाती लाटून घेतलेले आहे ह्याचे बघा. असंच आपण आता सगळे लाटून घ्यायचं आहे. इथं बघा मी आता या पोळ्यांना साठा लावून घेणार आहे. असेच आपण लेयर्सवर लेयर्स सगळे लावून घेणार आहोत. आपले हे 4 लेयर्स लावलेत. ही बघा 5वा लेयर आहे. ह्या 5 लेयर आपले लावून झालेले आहेत. आता 6वा लेयर लावून घ्यायचा आपल्याला. इथं बघा 7व्या लेयर्सला पण असं लावून झालेलं आहे. थोडंसं अगदी राहिलेलं आहे माझं साठायचं पीठ. बघा हे बघा थोडंसंच राहिलेलं आहे आपल्याला. इथं हे 7 लेयर्स लावून झालेलं आहे. आणि ह्या आपल्या 7व्या लेयर्सला पण हे लावून घ्यायचं आहे. बरोबर आपलं पीठ लावून होतं याला. बघा हे 7व्या लेयरला पण आपले सगळं लावून झालेलं आहे साठा. इथे बघा आपले 7ही लेयर लावून झालेले आहेत. आपण आता हे फोल्ड करून घेऊया. असं बघा टाईट घ्यायचं आहे आपल्याला करून. हे बघा असं आपल्याला रोल करून झालेलं आहे बघा. आपण त्याला थोडंसं हलक्या हाताने असं प्रेस करायचं आहे. बघा इथं आपला रोल करून झालेला आहे. आपण आता कट करून घेऊया. हे बघा असं छोटे छोटे आपण करून घ्यायचे आहेत असे. हे बघा इथं माझे असं कट करून गोळे झालेले आहेत. आपण आता लाटून घेऊया. हे बघा असं लाटून घ्यायचं. जास्त दाब देऊन घ्यायचं नाही आपल्याला, हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बघा. हे बघा असंच आपण आता सगळं लाटून घेऊया.
बघा इथं माझे सगळे चिरोटे लाटून झालेले, आपण आता तळून घेऊया. बघा इथं आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण आता तळून घेऊया चिरोटे. तर बारीक गॅसवरतीच आपल्याला तळायचं आहे, जास्त मोठ्या गॅसवरती तळायचं नाही, मीडियम गॅसवरती तळायचं आपल्याला. आपले एकदम खुसखुशीत झाले पाहिजेत एकदम. बघा किती लेयर्स सुटलेले आहेत याला. इथे बघा आपल्या चिरोटे बघा तळून झालेले आहे. बघा किती छान आणि एकदम क्रंची असा झालेला आहे. आपण आता काढून घेऊया. असेच आपण आता सगळे चिरोटे तळून घेऊया. हे बघा माझे चिरोटे बघा तळून झालेले आहेत, किती छान आणि मस्त झालेले आहेत. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथं माझी रेसिपी करून झालेली आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. आणि तुम्हाला तोडून पण दाखवते. बघा किती क्रिस्पी एकदम झालेलं आहे बघा एकदम. धन्यवाद.